मित्रहो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांच्यावरती आरोप केलेत. किरीट सोमय्या यांच्यावरती आरोप करताना त्यांनी नील किरीट सोमय्याला टार्गेट केलंय. मुलावरती वार केल्याबरोबर किरीट सोमय्या गडबडतील, काहीतरी बोलतील असा अंदाज, आणि त्याच अंदाजातून किरीट सोमय्यांच्या मुलावरती आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत. हे आरोप करताना संजय राऊतांची जीभ घसरली देखील आहे. त्यांनी किरीट सोमय्यांच्या विषयी नको नको ती शब्द वापरली. कधी बडवा, कधी चुत्या, कधी अजून कोणते अशा स्वरूपाची शब्द वापरून देखील ही टीका झाली आहे. या शब्दांना आता संयम राहिलेला नाही आहे. शब्द बदलत चाललेत, बिघडत चाललेत. पण संजय राऊतांनी किरीट सोमय्यांच्यावरती केलेले आरोप काय आहेत, त्यातलं सत्य काय आहे? खरंच किरीट सोमय्यांचा मुलगा नील वेगवेगळ्या कंपन्यात पार्टनर आहे का? हे सगळं आपल्याला तपशीलवार समजून घ्यायचं आहे, पुराव्यासकट. म्हणजे उगाच काहीतरी फेक बोलायचं नाही आहे. संजय राऊतांच्या आरोपामध्ये सत्य काय आहे? खरंच संजय राऊत असे बोलतायत ते त्यात वस्तुस्थिती आहे का, हे जरा आपण तपासून बघूया. चला. संजय राऊतांचा आरोप आहे की निकॉन इन्फ्रा LLP नावाची कंपनी या नील किरीट सोमय्यांची आहे. या कंपनींच्याकडून कोट्यावधी रुपयांचा प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. दुसरं, त्यात वाधवान पार्टनर आहे. वाधवांचाच पैसा यात गुंतलेला आहे आणि यात शेकडो करोडो रुपयांचा अपहार झालेला आहे. करोडो रुपयांची जमीन घेण्यात आलेली आहे. या आरोपातलं एक एक सत्य जरा आपण तपासून बघूया. चला. सत्य काय आहे? निकॉन इन्फ्रा LLP ही कंपनी अस्तित्वात आहे का? तर हो, निकॉन इन्फ्रा ही कंपनी अस्तित्वात आहे. तिचा प्रोजेक्टही मुंबई लगतच्या वसई शहरात चालू आहे. फेज 1, फेज 2 मध्ये ABCD अशा विंगमध्ये या इमारतीचं काम चालू आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी त्या कंपनीचे डायरेक्टर कोण कोण आहेत ते दाखवणार आहे. सोमय्या, पटेल आणि शहा या 3 परिवारांच्या मध्ये हे डायरेक्टर आहेत. त्यातल्या सोमय्यांचा नील किरीट सोमय्या हा मुलगा एकमेव सोमय्या परिवारातील डायरेक्टर आहे. तर शहा आणि पटेल या परिवारातले अधिकचे डायरेक्टर आहेत. तुम्हाला ते कंपनी अफेअर्स मिनिस्ट्रीचं असलेलं प्रोफार्मा स्क्रीनशॉट दिसतोय, ज्यात तुम्हाला कोण कोण पार्टनर आहेत हे समजेल. यात नील किरीट सोमय्या देखील डायरेक्टर आहेत. आता पुढे आपण जातोय ते म्हणजे या कंपनीचं काम कुठे चालू आहे. मुंबईतल्या वसईमध्ये फेज 1, फेज 2 मध्ये ABCD अशा विंगमध्ये या कंपनीचं काम चालू आहे. हे एक सत्य याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला मला आणखी एक सांगायचं आहे की नील किरीट सोमय्याच्या आधी या कंपनीमध्ये डायरेक्टर होत्या मेधा किरीट सोमय्या. त्यामुळं संजय राऊतांचा आणखी एक आरोप की हे मेधा किरीट सोमय्या आणि नील किरीट सोमय्या यांची कंपनी आहे. यात त्या आधी डायरेक्टर होत्या आणि त्यांच्या जागी नील किरीट सोमय्या आले आहेत. ही देखील एक वस्तुस्थिती आहे. संजय राऊतांच्या आरोपांमधल्या काही गोष्टी तरी आता सत्य होत आहेत, पण या आरोपात नाही आहेत. ही माहिती जगभर उपलब्ध आहे, पब्लिक डोमेनवर उपलब्ध आहे, पब्लिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे की ही कंपनी आहे, ही इमारत बांधते आहे, मुंबईतल्या वसईत बांधते आहे. यात नील किरीट सोमय्या 7 पार्टनरपैकीचे एक पार्टनर आहेत. याआधी सौभाग्यवती मेधा किरीट सोमय्या या कंपनीमध्ये पार्टनर होत्या. जरा पुढे जाऊया. आणखी काय काय विषय आहेत. यात सांगितलंय की वाधवान यांच्या पैशानीच हा प्रोजेक्ट उभारतो आहे. म्हणजे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या PMC बँकेच्या घोटाळ्यातील पैसाच या प्रोजेक्टमध्ये लागलेला आहे. आपण सर्च करूया, काही माहिती बघितली आणि त्यात कळलं. पुन्हा बघा चेक करून, यात वाधवानच्या कंपनीचं नाव कुठेही नाही. जरा क्रॉस चेक करून बघूया, वाधवानच्या कंपन्यांमध्ये कुठे या कंपनीचा उल्लेख आढळतोय का हे देखील तपासून बघणं आवश्यक आहे. तुम्ही तेही डॉक्युमेंट्स बघा, त्यात तुम्हाला कुठेही वाधवानचा या कंपनीशी किंवा या कंपनीचा वाधवान परिवाराशी कोणताही संबंध असल्याचं दिसत नाही. आता पुढे, वाधवान यांच्या कंपनीतलं निकॉनमध्ये कुणी नाही.
निकॉनमधलं वाधवांच्या कंपनीत कुणी नाही. बरं, नील किरीट सोमय्या ही व्यक्ती अन्य कंपन्यांच्या मध्ये डायरेक्टर आहे का हे देखील तपासलं पाहिजे. तेव्हा आम्ही तेही शोधलं. आत्ताच्या घडीला नील किरीट सोमय्या हे कोणत्याही कंपनीत म्हणजे निकॉन इन्फ्रा LLP वगळता कोणत्याही कंपनीत डायरेक्टर नाहीत, किंवा याआधी सुद्धा नील किरीट सोमय्या कोणत्याही कंपनीमध्ये डायरेक्टर नव्हते. म्हणजे ही गोष्ट आपल्याला आता स्पष्ट झालेली आहे की नील किरीट सोमय्यांचा अन्य कोणत्याही कंपन्यांशी संबंध नाही. जरा पुढे बघूया. जरा कर्ज बघा या कंपनीवरची. हा प्रोजेक्ट किती आहे, किती घरांचा आहे, केवढा मोठा आहे, ही जागा किती आहे. जेवढ्या करोड रुपयांची जागा राऊत बोलतायत तेवढ्या करोड रुपयांची तेवढी जागा तिथे असेल तरी का? मुंबईत काय, जगातल्या कोणत्याही शहरात त्या किमतीची जागा उपलब्ध नाही असं ओरडून ओरडून मोहित कंबोज सांगतायत. ती कुठेही जागा तशी अवेलेबल नाही. मुळात हा प्रोजेक्ट, या प्रोजेक्टसाठी कर्जाची यादी तुम्हाला दाखवतोय. साधारणतः 17 कोटी रुपयांची कर्ज या प्रोजेक्टसाठी घेण्यात आलेली आहेत. एवढीच खाजगी गुंतवणूक जरी समजली तरी 34, फार फार तर 50 कोटी, डोक्याहून पाणी खूपच वाढवलं तर 100 कोटीच्या वर या प्रोजेक्टचा खर्च जात नाही. कारण हा प्रोजेक्ट मुंबई टाउनमध्ये होत नाही आहे, वसईसारख्या लांबच्या शहरामध्ये होतो आहे, जिथले जागेचे भाव सुद्धा कमी आहेत. तिथल्या बांधकामाचा खर्च सुद्धा मुंबईच्या तुलनेत खूप कमी आहे. ही मध्यमवर्गीयांची सोसायटी आहे, उच्चभ्रू वसाहत नाही. त्यामुळे तिथल्या फ्लॅटचे भाव पण करोडो रुपयांमध्ये नाहीत. मॅक्स 50, 60, 70 लाख रुपयाचा तो फ्लॅट असतो. तुम्ही त्या निकॉन इन्फ्रा LLPच्या वेबसाईटवर जाऊन जरी चेक केलं तरी तुम्हाला त्यातल्या किमतीचा साधारणतः अंदाज येऊन जाईल. जो प्रोजेक्ट 100 कोटीच्या वर जात नाहीये तिथे शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्यातून अपहार असा प्रकार होणं शक्य नाही. मग असा शोध संजय राऊतांनी लावला तरी कुठून असा प्रश्न पडतो. तेव्हा या शोधाचं जनक सापडतं ते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांच्या मध्येच. किरीट सोमय्यांनी रश्मी उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी या दोघींच्या नावावर असलेल्या बंगल्याचा आणि त्या जागेचं मूल्य वाढवल्याचा जो विषय काढला होता, तिथेच यांना या आरोपामधलं सत्य सापडलं असावं असं वाटतं. हे सगळं खोटं असताना संजय राऊत जे आरोप करतायत ते ट्विट देखील मी तुम्हाला आता एकापाठोपाठ एक दाखवतोय. संजय राऊत उघडपणे का बोलत नाहीयेत? नाव घेऊन सांगा ना. उगीच आपलं काहीतरी सांगायचं. कोण आहे इथे, कुणाची गुंतवणूक होती, कुणाचं नाव आहे, सांगू शकाल का? किरीटला माझा प्रश्न आहे, किरीटला माझा प्रश्न आहे, कोणाचे गुंतवणूक आहे सांगू शकतील का? असे प्रश्न विचारण्यापेक्षा ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या आरोप करतायत त्याच पद्धतीनं संजय राऊतांनी जर आरोप केला तर बरं होईल. हा कागद, ही गुंतवणूक, हे यात पैसे, उगीच आरोप करायचा, उगीच काहीतरी सांगायचं असा प्रकार करून आरोप सिद्ध होत नसतात. पुढचा प्रश्न पडतोय, संजय राऊत हे आरोप का करतायत? त्याची अनेक लोक अनेक कारणं सांगतायत. कुणी म्हणतं, म्हणजे मीही तेच म्हणालोय की उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे विषय काढण्यासाठी हे चालू आहे का? त्यात माझा दुसरा प्रश्न असा वाटतोय आता की महाविकास आघाडीमधली गडबड जी होती आहे, अनेक आमदार नाराज आहेत, ती थांबून राहावीत म्हणून हे होतंय का? किरीट सोमय्या देखील भ्रष्ट आहेत असं वातावरण तयार व्हावं म्हणून हे होतंय का? पण या सगळ्या प्रकाराकडे बघितलं असता संजय राऊत पब्लिक डोमेनमधलं सत्य आणि मनातलं असत्य असं घेऊन त्याला अर्धसत्य करून मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातून साध्य काहीच होणार नाही. यात सोमय्यांची बदनामी सोडा, गुन्हा देखील दाखल होणार नाहीये, पण वाईट होईलच तर ते संजय राऊतांना त्रास सहन करावा लागेल. हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे आणि हेच राऊतांनी ध्यानी धरणं आवश्यक आहे. नमस्कार.